नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पुणे शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुलांना मतदान प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदान प्रक्रियेचे आयोजन. नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वारजे पुणे या संस्थेचे संस्थापक माननीय खासदार अशोकराव मोहोळ व संस्थेचे खजिनदार माननीय श्री दिलीप भाऊ बराटे यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयाची वाटचाल सुरू असून विद्यालयात लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन मंत्रिमंडळ तयार करण्यात यावं, यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्याबरोबर चर्चा करून व विद्यार्थी समोर हा प्रस्ताव मांडून प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळासाठी बुधवार दिनांक 21/8/2024 रोजीला मतदान घेण्यात आले. यामध्ये अतिशय उत्सुकपणे शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे मतदान पार पडले व या मतदान प्रक्रियेमधून शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कामकाजातील मंत्रिपदाचा अनुभव घेता येणार आहे व याचा लाभ शाळेतील शिस्तप्रिय वातावरण तयार करण्यासाठी उपयोग नक्कीच होईल. हे पहा, निवडणूक नमुना मतपत्रिका. प्रथम मतपत्रिका मुख्यमंत्री. उमेदवारांची नावे आहेत: यश जोडगे, लक्ष्मण बांगर, संकेत काळे, विष्णू पाटील, धनश्री कलाले, सागर शिंदे, मिताली नक्षे. हे उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी लढत आहेत. लढत खूपच चुरशीची आहे. बूथ क्रमांक 2 उपमुख्यमंत्रीपद यासाठी गणेश रंधवे, सार्थक काकडे, साईनाथ हिंडे, समर्थ दाते, श्रावणी धीरे, कुमार देडे, संचिता मस्के, आर्यन सहानी या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आज प्रत्यक्षात निवडणूक आहे. बूथ क्रमांक 3 शिस्तमंत्रीपद मोनिका चव्हाण, लक्ष्मण पांचाळ, कृष्णा जाधव, राणी सोडे, प्रतीक्षा आडागळे, रुपाली काळे, स्वागत जोहदर, आर्या काळे, रागिनी चव्हाण, प्रेमचंद जाधव, सुप्रिया जरकुला यांनी आज शिस्तमंत्रीपदासाठी आपली उमेदवारी अर्ज भरले आहेत व आजच निवडणूक आहे. उद्यापर्यंत निकाल लागण्याची शक्यता. बूथ क्रमांक 4 सहल मंत्रीपद प्रगती घायतिळक, सार्थक नागती, श्रेयश वाघ, कीर्ती पाल, अनिकेत भांडवले, केतन मोहिते, भोलेनाथ माने, मनसा चौधरी, आदिती पारसे हे सहल मंत्रिपदासाठी यांची निवडणूक आहे. मतदान आता आपण पाहिलंच असेल चालू आहे. निकाल उद्यापर्यंत अपेक्षित आहे. बूथ क्रमांक 5 सांस्कृतिक मंत्रिपद यासाठी अर्ज केले आहेत. उमेदवारांची नावं: प्रसाद पैलवान, श्रुती राठोड, भगत थापा, सोहम राठोड, पूजा राठोड. मित्रांनो, अशी ही शाळेने भरवलेली आज निवडणूक प्रक्रिया. यातून अनेक मुलांना निवडणुकीविषयी माहिती, प्रात्यक्षिक
व एक आवड निर्माण व्हावी व प्रत्येकाला त्या गोष्टी कळाव्यात की मतदान आपण का केलं पाहिजे याचीही माहिती शिक्षक वर्गाकडून देण्यात येत आहे. मुलांमध्ये हे खूप कौतुक व उत्साह वाढलेला आहे. आज मुलांनी ही हजेरी खूप छानपैकी लावलेली आहे. सर्वजण हसत खेळत आनंदात मतदान करत आहेत. खूपच सुंदर अशी शाळा आहे. आपण पाहू शकता अनेक मित्रवर्ग, खरोखर मुख्याध्यापक सर व संपूर्ण शिक्षक वर्ग, प्राचार्य सर्वांचे आभार व्यक्त करावे तितके थोडेच आहेत. खूप छान उपक्रम त्यांनी राबवला आहे. सर नमस्कार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण या शाळेमध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत. सरांनी व त्यांच्या शिक्षक वर्गांनी एक अनोखा उपक्रम आजच्या दिवशी या ठिकाणी केला आहे. थोडक्यामध्ये सरांकडून माहिती जाणून घेऊया. सर, काय कल्पना आहे जी आज तुम्ही राबवली आहे? मुळात नामदेवराव मोहोळ विद्या व विकास क्रीडा प्रतिष्ठान संचलित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वारजी माळवाडी पुणे 18 हे विद्यालय माननीय खासदार अशोकराव मोहोळ यांच्या संस्थेचे असून या विद्यालयामध्ये मी पोटरेशनचे उत्तम मुख्याध्यापक म्हणून काम करीत आहे. जूनमध्ये या विद्यालयात माझी बदली झाली आणि बदली झाल्यानंतर एक नवीन उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया आपण राबवू, कारण मतदान जागृती करणं गरजेचं आहे. शासनाचा हा एक उपक्रम आहे. जर आपण लहान वयापासूनच या मुलांना गुप्त मतदान पद्धती, मतदान प्रक्रिया कशी असते यासंबंधी जर माहिती दिली तर भविष्यामध्ये हे नागरिक होणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना याची माहिती मिळेल आणि प्रचार कसा करायचा, लोकशाही पद्धत कशी आहे या सगळ्याची जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम विद्यालयामध्ये राबवलेला आहे. यामध्ये विविध खात्याच्या मंत्र्यांची निवडणूक राबवण्यात आली. त्यासाठी निवडणूक आयोग, निवडणुकीचं त्या ठिकाणी चिन्हाचं वाटप करणे, उमेदवार निवडणे, म्हणजे विद्यार्थ्यांमधूनच निवडणुकीची प्रक्रिया जाहीर केल्यानंतर त्यांची मीटिंग घेण्यात आली सर्व विद्यार्थ्यांसमोर. आणि मग ज्याला कोणाला उभारायचे, मग एखाद्याला मुख्यमंत्री बनायचं असेल तर मुख्यमंत्री पदासाठी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी चान्स दिला. कारण हे विद्यार्थी 10वी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यालयातून बाहेर जात असतात. म्हणून या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री पदासाठी चॉईस ठेवण्यात आली. त्यानंतर बाकीच्या वर्गांना आरोग्यमंत्री, शिक्षणमंत्री, सहलमंत्री, इतर मंत्री अशा विद्यार्थ्यातून निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे. आज 21 ऑगस्ट 2024 विद्यालयामध्ये प्रत्यक्ष मतदान पद्धत चालू आहे. याचा प्रत्यक्ष पाहणी आपण केलेली आहे. त्यामुळं बाकी जास्त मी काही सांगू इच्छित नाही. सर, यामध्ये जे 5 उमेदवार आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामधील, जसं की आपण पाहिलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, शिस्तमंत्री, तर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा सर. शिस्तमंत्र्याची कार्य काय राहील? शिस्तमंत्री व समाजामध्ये वागत असताना व्यक्तीच्या अंगी शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे. त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात हा विद्यार्थी दशेतच निर्माण झाली पाहिजे. शाळेतील शिक्षक शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग असेल तर अजून आम्हाला याचा फायदा होतो. जसं घरून निघाल्यानंतर रस्त्याने येताना एका ओळीत किंवा एका पाठोपाठ शिस्तीत आला विद्यार्थी तर साहजिकच म्हणतो अरे कोणत्या शाळेचा विद्यार्थी वगैरे, कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहे. म्हणून लहान वयापासून शिस्त निर्माण होण्याच्या दृष्टीने शाळा तर पहिल्यापासून प्रयत्न करतच आहे. त्याला अधिक विद्यार्थ्यांची जोड मिळाली तर अधिक चांगल्या पद्धतीनं शिस्त तयार होते. यासाठी शिस्तमंत्र्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. खरोखरच आज हुबेहूब वाटेल अशी निवडणूक प्रक्रिया आज मी या शाळेमध्ये पाहिली व याचे व्हिडिओही आपण पाहू शकता.
या ठिकाणी 5 उमेदवार दिले होते. विद्यार्थ्यांमधीलच विद्यार्थ्यांना एक आवड व्हावी, निवडणुकीची माहिती व्हावी. अनेक शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी यामध्ये सहभाग घेतला व याचा निकालही आजच लागेल. मुलांवरती काही जबाबदाऱ्या असतात, हसत खेळत त्या पार पडाव्या. मुलांना शाळेचं, शिक्षणाचं, बाहेरच्या समाजाचं एक ज्ञानपात्र व्हावे, यासाठी हा शिक्षकांनी केलेला छोटासा प्रयत्न. सर धन्यवाद. खूप बरं वाटलं आपल्याला भेटून, आपल्याशी चर्चा करून. धन्यवाद. थँक्यू सर. विजिट आहे. भोर तालुका प्रतिनिधी गोपाल बांदल. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.